एकाच उदाहरणामध्ये आहे ते म्हणजे परम भगवान स्वामी महाराजांच्या. आपण कोणाची सेवा करत आहात यामध्ये आपण लक्ष द्यावं. म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक जे आहे, ज्याच्या हातामध्ये आपण ज्या प्रार्थनेमध्ये म्हणतो, ज्यामध्ये तूच अग्नी, तूच पवन, तू आकाश, तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पळे, ती म्हणजे बाप्पाने केलेली स्तुती स्वामी चरित्रामध्ये 14वा अध्याय सांगितले आहे. ती म्हणजे त्यामध्ये सांगितलं दांभिक भक्ती आम्हाला करायची नाही, आम्हाला पूजा करायची आहे ती स्वामींची. म्हणजे आपण नामस्मरण करत असताना आपल्या मनात कमीपणा सोडून स्वामींना कधी दांभिक भक्ती दाखवायची नाही. दांभिक भक्ती म्हणजे काय? म्हणजे आम्हाला स्वामींसमोर त्यामध्ये पुष्प फळ अर्पण जे काही पैसा अडका असतं ते स्वामींसमोर दाखवायची, ती झाली दांभिक भक्ती. म्हणजे आम्ही किती स्वामींच्या समोर आहोत ती झाली दांभिक भक्ती. ती दांभिक भक्ती स्वामींना प्रिय नाही. जो कोणी स्वामींना अंतःकरणातून फक्त एक जरी फूल वाहिलं किंवा तुळशीपत्र जरी वाहिला तर त्याच चरणी स्वामी महाराज लगेच त्याचे प्रश्न सोडवत असतात. ही झाली मनोभावे सेवा, त्यामध्ये निष्फळ प्राप्ती सेवा, ही झाली स्वामींना अति प्रिय सेवा असते. मग स्वामींना आम्हाला गुरु करायच्या आधी, येणाऱ्या गुरुपौर्णिमेला आधी आम्हाला समजून घ्यावं की आम्हाला स्वामी चरित्र पात्रामध्ये, स्वामी चरित्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे परम पूज्य गुरु माऊलींनी की आम्हाला रोजचे 3 अध्याय स्वामी चरित्राचे वाचन करायचे. मग त्यामध्ये आधी आम्हाला स्वामी चरित्र वाचन करा तर आधी मन आहे, आधी ग्रंथ वाचला तर संत समजतील, आणि संत समजलं तर भगवंत कळतील, स्वामी महाराज कोण कळतील. आम्हाला फक्त आरतीला येऊन त्यामध्ये गर्दी करायची नाही, तर आम्हाला आरतीला येऊन सांगायचं की स्वामींच्या वेळी आम्हाला रुजू व्हायचं आहे आणि आम्हाला स्वामींची सेवा करायची. मग त्यामध्ये विविध पात्रता आहे स्वामी चरित्रामध्ये. सुंदराबाई असेल, बाळप्पा असेल, सोळाप्पा असेल, विविध सेवा असतील. पण त्यामध्ये पात्रता आम्हाला फक्त तेवढेच सेवेकरी आम्हाला केंद्रामध्ये दिसतात, कारण की ते आहे सुंदराबाईचं पात्र असेल, बाळप्पाचं पात्र असेल. पण जे पात्र स्वामी महाराजांनी स्वामी चरित्रामध्ये उल्लेख केलेला आहे त्यांची नावं लिहिलेली आहे. कारण की त्यांनी तशी सेवा केलेली आहे. जशी सुंदराबाईंनी स्वामींना शिस्त लावून दिली, सेवेकरांना शिस्त लावून दिली, ती शिस्त आजही आपण केंद्रामध्ये पाळतो. पण आम्हाला सुंदराबाईचं एकच पात्र माहित असतं की तिने पूर्ण पैसा आटा घेतला, सर्व काही घेतलं आणि स्वामींच्या मध्ये शेवटीला तिला जेलमध्ये त्यामध्ये तिला सेवा मिळाली. मग त्यामध्ये सुंदराबाईचं असं पात्र आहे की जेव्हा स्वामींची वेळ असायची जेव्हाची, त्यावेळी सेवेकरांना थांबवायची आणि तीच वेळ आपण 10:30च्या आरतीला त्यामध्ये आपण स्टॉप करत असतो आणि तीच आरती आज आपली पिढ्यानपिढ्या चालू असते. त्यामध्ये आहे चोळप्पाने जी काही सेवा केली ती स्वामींच्या वेळी नमस्कार झाली आणि बाळप्पावरती अत्याचार आला. म्हणजे त्या 13वा अध्याय सांगितलं स्वामी चरित्रामध्ये की स्वामी चरित्र सांगितलं आहे की बाळप्पाने कशी सेवा केली, त्याच्यावरती चोरीचा हार आणला होता. ज्यावेळेस राणी साहेबांनी सांगितलं होते की स्वामींना चंद्रहार घालायचा. बरोबर आहे, चंद्रहाराचा उल्लेख आहे, कोणाला माहित आहे ना? आत्महत्या करा. हे सेवेकरी आहे 3 अध्याय 11 माळीचे. त्यामध्ये सांगितलं गेलं आहे की स्वामींना चंद्रहार घालायचा. तर त्यावेळेस सांगितलं बाळप्पापाशी जाऊन विचारा म्हणे. बाळप्पा म्हणतो माझ्यापाशी नाही, बाळप्पा आहे हा जो आहे चंद्रहार त्यामध्ये आहे चोळप्पापाशी म्हणे. त्याच्या वेळेस समजून जा. चोळप्पा म्हणतो माझ्याकडे नाही आहे.